हॅलो एव्हरीवन. तर आज होता आमच्या आंटीचा बर्थडे. आज मला केकची ऑर्डर वगैरे नव्हती, तर म्हटलं चला आज आंटीचा बर्थडे आहे तर आज आंटीला काहीतरी सरप्राईज देऊया, म्हणून मी आंटीसाठी आज केक बनवला होता आणि तो होता मँगो फ्लेवरचा केक. आंटीला मँगो फ्लेवरचा केक खूप आवडतो, म्हणून मी आज आंटीसाठी मँगो फ्लेवरचा केक बनवला होता. मी केकमध्ये मँगो फ्लेवरचा क्रश टाकलेला होता. मी ओरिजिनल मँगो वगैरे नाही टाकला त्याच्यामध्ये, कारण मला मार्केटला जायला वेळ नव्हता भेटला, म्हणून मी क्रशचा वापर केलेला आहे त्यामध्ये. क्रशची सुद्धा टेस्ट मँगोसारखीच लागते, असं त्यामध्ये असं ओरिजिनल मँगोसारखी टेस्ट येऊन जाते, म्हणून मी याचाच यूज केलेला आहे आपला क्रशचा. म्हणून मी ओरिजिनल मँगो वगैरे आणला नाही आणि त्यामध्ये टाकलासुद्धा नाही. मी इथे क्रीमचा वापर खूप कमी केला आहे, कारण आंटीला शुगर असल्यामुळे आणि ज्या आंटीच्या सगळ्या फ्रेंड्स आहेत त्यांना म्हणजे क्रीमी केक जास्त आवडत नाही. त्यांना बेस जे आहे ब्रेड वगैरे तेच खायला आवडतं. सो मी म्हणून खूप कमी क्रीमचा यूज केलेला आहे. तुम्हाला इथे कुठे कुठे ब्रेड वगैरे पण दिसत असेल की फिनिशिंगमध्ये ब्रेड वगैरे कवर नाही झालेला आहे, म्हणून मी क्रीम कमी वापरली आहे, त्यामुळे ते तसं दिसत आहे तुम्हाला. व्हाईट क्रीमनी फिनिशिंग दिल्यावर त्यामध्ये थोडंफार ऑरेंज कलरनी मी शेड दिलेला आहे ऑरेंज कलरचा. आणि जे ड्रॉप्स टाकले आहेत मी ऑरेंज कलरचे, ते जेल वगैरेचे नाही आहे, ते क्रीमचेच आहे. जेव्हा क्रीम मेल्ट वगैरे होते ना, तेव्हा आपण करतो ना मेल्ट, तेव्हा त्यामध्ये ऑरेंज कलर ॲड करून ते ड्रॉप्स टाकलेले आहेत मी. आणि क्रीममध्ये सुद्धा ऑरेंज कलर ॲड केलेला आहे पायपिंग बॅगमध्ये, आणि ऑरेंज कलरचे 3 फ्लॉवर काढलेले आहेत. बस साधाच केक केलेला आहे, काही फारशी डिझाईन नाही आहे त्यावर, पण तरी पण मला असं वाटलं की नाही, ही सुद्धा डिझाईन आपण व्हिडिओमध्ये दाखवावी, म्हणून मी ती दाखवली. आणि फाउंडंटनी आंटीचं नाव काढून घेतलेलं होतं मी. ऑरेंज कलरचे फ्लॉवर काढले होते आणि त्याला पानाची डिझाईन ची नोझल असते ना, त्याने डिझाईन दिलेली आहे. ग्रीन कलरचे पानं काढलेले आहे आणि काय नाही, एक बर्थडे टॉपर लावलेला आणि त्यावर थोडंफार शुगर बॉल्स वगैरे टाकून केक रेडी केलेला आहे. तुम्ही बघू शकता. तुम्हाला डिझाईन आवडली असेल तर लाईक करा, कमेंट पण करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की केक कसा झालेला आहे आणि तुम्हाला कसा वाटला. आणि मी व्हिडिओच्या एंडिंगला आंटीचा बर्थडे सेलिब्रेट कसा झालेला आहे ते सुद्धा व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे, तुम्ही प्लीज बघा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.